पुस्तकं पाहिजे काय अभ्यास करायला घ्यायला तो वेगळीच गोष्ट घेतली वगैरे काही काय आता घ्यायचे येऊ ना घ्यायचं रे. हॅलो गाईज, पुन्हा एकदा सोबत आपल्या काही ब्लॉग मध्ये गायत नसताना सकाळ सकाळ मस्त पैकी ब्लॉग सकाळ पण आता जस्ट वाजले 11. तर बरं आज क्लासला पण सुट्टी बरं रविवार आहे. बरं आज बरं संध्याकाळची कुठेतरी जायचा प्लॅन आहे. बरं मस्त काही शॉपिंग करायची जराशी. तर काय चला बघू आजचा ब्लॉग कसं होतं. तोपर्यंत पप्पाने बोलले मला मार्केटला जस्ट म्हणजे स्टेशनची इथं काहीतरी काम आहे वाटतं. चला काहीच बघू आता कसं काय पुढं. चला काही जर आजचा ब्लॉग आवडला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या वाला. चला भेटूया थोड्या वेळात ना गाईज. चला आता जस्ट काढल्या मस्त खूप बुलेटच घेऊन जातं गाईज. काल मस्तपैकी धवलेली मी बुलेट. तर जरासा वापस धूर लावा असला तर एक फरका मारता आता ना गाईज. चला डायरेक्ट जातो बुलेट घेऊन गाईज. चला आता मस्तपैकी बुलेट स्टार्ट करतो गाईज पहिले तर ना गाईज. चला आलो डायरेक्ट आता ना मस्तपैकी इथं बुलेट लावले ना गायचं तर डायरेक्ट शिळींवरती जातो डायरेक्ट वरती गाईज. चला गाईज तुम्ही स्टेशन तर बघायला असेल किती फेरे 17 फेरे दाखवू गाईज. चला गाईज मस्तपैकी मच्छी बिच्छी घेतली नाही गाईज. ते रस्त्याचं काम करायला घेतलेलं आहे जुन्या गाईज 2000पासून तर असं इकडे घेतलं बनवला. तर गाईज बघू पहिले आता कसं काय गाईज. मस्तपैकी मच्छी बिच्छी घेतली गाईज ना. आता जस्ट निघलं तर इथं काम चालू होतं गाईज. मला आता वाटतं रोड गाईज तो आहे ना पत्राचा म्हणजे लय पहिल्यापासून आहे तरी अंदाजान 2000 सालाच्या पहिल्यापासून तर असेल. कारण की आता 25-30 वर्ष त्याला आरामात झाला असते. त्याला दुसऱ्या बाजूला घेतले कारण की पाणी पण लई साधं तुझ्या स्टेशनच्या इकडं. फायनली गाईज घरी आलो गाईज. गरम होतं गाईज सोसच फक्त गेलतो तरी पण गरमले होतं गाईज. खतरनाक थोडा फ्रेश होतो आता गाईज. बघू पुढचं काय कसं काय. A few moments later. नाही गाईज मस्तपैकी आता रेडी झालं ना गाईज. दुपारपासून जास्त काही ब्लॉग काढलं ना गाईज. ना गाईज आता जायचं पनवेलला गाईज. आता प्लॅन आता बघू कसं काय होतं तिकडे गेलं तर गाईज. आता पनवेलला जाऊ पहिले तर नाही गाईज. पारा खेळतं ना आता काय बोलत आता टाइमपास करतात. आता नील कुठं उभा आहे तर मला माहीत ना गाईज. बाकी याचा पाय दुखतो तरी खेळतात आता कोण काय बोलू काय त्याला. चला गाईज भेटू. गेलं की याला फोन लावलेला तर बाई झोपलेला. आता झोपण शिवतलेला निघलं. चला आता कुठं पनवेलला आता काय सांगतं कुठं आता घरी गेलं त्यांची कुठाला. चला गाडीच मस्त घेतलं गाडीने निघतात आता. हे गाईज डायरेक्ट आता आलो विजय सेलला. एक स्ट्रिप घ्यायची आम्हाला ते अमेझॉन स्ट्रिप गाईज. चला आता डायरेक्ट घ्यायला तो वेगळीच गोष्ट घेतली वगैरे काही काय आता गाईज. घ्यायचे येऊ ना घ्यायचं रे. प्रो मॅक्स मॉडेल घ्यायचे ना. हे गाईज आता जस्ट आलतो कुठं काय काय स्कॅन बरोबर लांब कुठं स्कॅन करू गाईज. आलतो विजय सेलमध्ये ती अमेझॉन स्टिक घ्यायला पण लाईटमध्ये HD मध्ये भेटली ना आम्हाला. मग डायरेक्ट आता आलो मॉलला. तर एक बेल्ट घ्यायचे सॅमसंग वॉच 4चं माझे. तर काहीच बघू चला भेटते की नाही. जावेल काय मग भाई भेट अंदाज व्हायचं तरी भेटलं ना तरी पण बसवलेला. चला काहीच भेटतो पुढे गेल्यावर. काहीच खतरनाक सीन झाला. तिथं गेलतो विजय सेलला तिथं पण भेटला ना याचा. आणि इथं आलतो मॉलमध्ये तिथं पण काही भेटला ना काय. काय रेडीने काटाले बोलतो आलोच नसतो तुझ्या पाठीमागे. काय सर राम दे घ्या ॲपलमध्ये भेटेल की सॅमसंगचा. हां गुगलमध्ये भेटेल. गुगलमध्ये काय. चला बघू आता पुढं कसं काय भेटेल. चलो काहीच खतरनाक सीन गाईज. नील काटलेलं आहे म्हणा तर आलाच तुला चांगला असतो असा. हां खतरनाक काही शॉक गाईज. खतरनाक गाईज. आता इकडे याला काय गाईज आता काय खालती येऊन काय केलं गाईज सांगा. असं की डिमार्टला कसं चालले गाईज बघा. काय खातं काय तू इथं काय शॅम्पू घेतं काय. हां गाईज सार्थकला बरं येतं की पुस्तकं पाहिजे काय अभ्यास करायला. कार्डचा सेंड मारून घेतो कार्डचा. जस्ट आता मॅगडीला भाई ऑर्डर करतात इथं म्हणजे बघू आता
गर्दी बघा, गर्दी लय गर्दी अख्खं भरले फुल खतरनाक शे ना. गाईच्या बघली तर काही दिसत काहीच नाही या लावल्या. अरे बघ ना सूर्याचा उजेड येतो म्हणून लावले वाटतं. येऊ काय गाईज खतरनाक गाईच गाईच सार्थकला बरं आधी तिकडे जरा वर येऊ नको 4-5 मिळणार भेटते काय म्हणा डायरेक्ट या लागले बघा. गाईज खतरनाक गाईच्या डोळ्या बघ कसं उठान खतरनाक वाटतं. काय वास्तविक नाही वाचता नाही म्हणा गाईच कॉटन वाचता. 150 काय 150 अख्खं गे एक ना मग किती होता 300 बस घेतात मग. चल चलो काय ऑर्डर करतो मग भेटता मला 4 मिनिटांत. चला मस्तपैकी आता ऑर्डर केली गाईज. चलो गाईज आणि वगैरे कसं खतरनाक लावतं नको लावू का कॉपीराईट बरोबर ते सार्थकला किती बोल जरा असा गाईज. चला मस्तपैकी आता ऑर्डर भेटर मागवले गाईज. बघा टाइमपास करतं गाईज मस्तपैकी 2 बर्गर 2 या मागवल्या या कुठे झाला हा गाईज. चला गाईज आता मस्तपैकी खाऊन घेतो पहिले ना रे. गाईच कौशिक आता अर्धा तास झाला दुसरा इकडे सगळा खपला. रील्स बघून बघून करतो रील्स. अच्छा बॉडी बिल्डर तू पण हो ना रॉनी कलमेन काकार का होशील गे होशील ना. चला गाईज आता भेटतो थोड्या वेळात. हे गाईज डायरेक्ट खाऊन पिऊन सगळा निघलो बाहेर ना गाईज. चला गाईज घाबरला येऊ ना गाईज. चला आता इथे रिक्षा येत आता सोडतील गणेश मार्केट तिथे जायचंय काम आहे थोडा. आई चलो भेटू गणेश मार्केट ना रे मग मुंबई बाजार मग गाईज. इथं मरीन ड्राईव्ह बनवले अख्खायला मरीन ड्राईव्ह खतरनाक सीन. डायरेक्ट आलो गणेश मार्केटला गाईज. इथे 100 कवर आहेत. कवर घ्यायला आल्यावर बघू आता कसे कवर भेटतात इथं. नाही गाईज आता जस्ट ती गणेश मार्केटच्या आलो एक पण कवर नाही भेटला गाईज. विजय सेलला गेलो तिथं पण एक पण गोष्ट नाही भेटली. त्याच्यानंतर मॉलला गेलो तिथं पण नाही भेटली गाईज. कुठंच ना काही भेटला गाय. येऊन फायद्यात ना काही झाला तर आता खायचंच काम केलं जास्त. ही गाड्या खतरनाक बनवले गाईज. खायचंच काम जास्त केलं. आता नील बोलतो मी आता कटाला आले बोलतो म्हणा बोलतो शॉर्मा खावत असेल होतं गाईज. काय फायदा आला सांग काहीच फायदा नाही. पीस चाललेला येऊ मग असं पुरं चालले. चला गाईज भेटू थोड्या वेळात गाईज. चला ते खतरनाक गाईज काहीच फायदा नाही झाला का नील येऊन का फायदा आला. अरे गाईज फक्त आलो विजय सेलला पण काय भेटला ना डायरेक्ट मग बरं चला आता येऊन काय फायदा झाला ना. नंतर बरं लास्ट टाइमलाच बरं गणेश मार्केटला बरं कवर्स तरी भेटतील गाईज. एक कवर ना गाईज काय बोलू आता नशीबच खतरनाक आहे गाईज. चला आता खतरनाक सीन झाला. चला गाईज आता नील बोलतं आता येऊन बोलतं काय फायदा नाही झाला. आता बोलतं आता डीमार्टला आता मला एक समजत ना यो पारला असं देश आता एक समजत आता डीमार्टला जाऊन करू तरी काय. चला काय पहिले काचे घ्यायला असेल बोलतो याला सगळे काचे दिसतात गेले ब्लॉग मध्ये पण बघायचं. सांग एक चिकन स्टीम मोमोज फ्राय मोमोजला फुल आहे असं. अरे व्हेज करा पनीरवाला स्टीम कर व्हेज पार्सल समजा ना. पनीर स्टीम व्हेज हा पार्सल हा हो पार्सल दुसरा सांग त्याला सांगतो पैसे मला रेगुलर हा शॉर्मा चिकन फ्राइड मोमो हा और पनीर स्टीम वेज पार्सल हो गाईज. त्याला सांगतो बोलतो तुला समजला की. आणि पहिली गोष्ट काय त्याची हाईट वगैरे किती कमी दिली त्याचा का डोका टेकायला लागलं गाईज. याला बरं अधिक कमी करायचं ना मानावर करायचं नाही येणार डोका भीती डायरेक्ट. चला गाईज एक नंबर खतरनाक आहे गाईज. आमच्या क्लासमध्ये एक आयुष माहिती असेल तुम्हाला गाईज. इकडे बघा आमच्या वर्गांचा गाईज. अरे तोच रे आवरा यांना शेडीचा गाईज. यूज बघा एक व्हिडिओ त्याची मुलं 3.1 किलो गेली ना. एक ही होती जम्प पण 1.4 किलो गई खतरनाक गाईज. अरे मोठा भाई झाला गाईज. त्या स्वतःच्याच 5 के वरती गेले त्याचे व्हिडिओ. चला गाईज ना रे दुबई येते काय दुबईला चल उद्या. चला गाईज कुठला
ही सीन खतरनाक येतं. जस्ट शॉर्मा गाईज एक शॉर्मा तो गाईज कवर टाइम लावतो बघा लगेच स्नॅपलावर तुम्ही स्वतः 5 दाखवलं एक पण जस्ट खोलले बघ तो चीज पिनी चालतं बघ सल्ला गाईज गाईज तांड वगैरे हे गाईज चला मस्त पैकी आता शॉर्मा बिर्मा खाला शौर्याला वापस मारणार आहे. गाईज आज काहीच घेतलंय ना फक्त खायचं काम केलं गाईज. चला बघू आता पुढे कसं काय होतं. रिमोटला वाटतं वाटतं गाईज रिमोटला मग इकडं होतं ती चौथी नंतर देऊन घेऊन देतात घेता त्याची बॅग देतात तिथे यायला पेक्षा चल्ला गाईज. चला पुढे डायरेक्ट. हे गाईज फायनली आता जस्ट आलो पनवेलची की उपयोग केलं झाले जाऊन फक्त टाइमपास केला नाही गाईज. मी तिथं बसलो बघा येऊन जस्ट आम्ही बसल्यावर गाईज. चला आता जातं डायरेक्ट घरी ना गाईज. बघतं पुढं काय होतं कसं काय. क्या शौर्य पाटील चला गाईज भेटू थोड्या वेळात. हे गाईज डायरेक्ट आता फायनली आलो घरी गाईज. आणि जाऊन काही मला वाटतं काहीच फायदा नाही झाला गाईज. फक्त काय खाऊनच आलो गाईज. पहिले गेलो आम्ही कुठे काय ते विजय सेलला गेलो होती. एक ॲमेझॉन स्टिकची पैसे होती ती पण नाही भेटली. त्याच्यानंतर मग आम्ही इथं गेलो कुठं मॉलमध्ये. एक मला बेल्ट घ्यायचं होतं गाड्याला असं बेल्ट घ्यायचं मला दाखवलं मी. ती पण बेल्ट पण नाही भेटला. मस्त बरं भेटेल बरं स्टिक नाही भेटली. त्याच्यानंतर मग बरं इथं कवर घ्यायला गेलो कुठं गणेश मार्केटला. तिथं बरं भारी कवर असतात बरं लई कवर असतील बरं. एक कवर नव्हतं काही 16चं चांगलं. एक पण चांगलं नव्हतं. सगळं व्हाईटवालं होतं कारण की तिथं येल्लो पडतात. मग कवरचा पण काही ना काम झालं. नंतर गेलो आम्ही तिकडनं चप्पल घ्यायला गेलो पोमाच्या स्टोअरमध्ये. तिथं पण चप्पल नव्हती भारी भेटली आम्हाला कुठलीच. मग डायरेक्ट आलो घरी गाईज. चला गाईज ना गाईज चला आजचा ब्लॉग मी इथे एंड करतो ना गाईज. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या बोला. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.